आता त्यांची नाराजी का आहे मनोज जरांगेंची? मी एकदा त्यांच्याशी चर्चा केली, त्याच्यानंतर मी 3-4 दिवस दौऱ्यावर आहे. मी ते देखील सांगितलं की त्याच्यामध्ये जर काय अनियमितता असेल, काहीतरी घडलं असेल तर त्याच्यातनं आम्ही मार्ग काढू ना. मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सर्वात पहिलं पाऊल जर कोणी उचललं असेल तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उचललं. त्यांनी मराठा समाजाला ओबीसीचं काही न हलता जे जे काय देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील देण्याचा प्रयत्न केलाय, देण्याचा प्रयत्न करतायत. परंतु मनोज दादांचा असा गैरसमज का झालाय किंवा कोण करून देतंय हे मला त्यांना विचारूनच आपल्याशी बोलावं लागेल. परंतु आम्ही मनोज जरांगे पाटलांचा गैरसमज नक्की दूर करू आणि आम्ही किती हजार लोकांना प्रमाणपत्र दिलेली आहेत आणि किती रिजेक्ट झालेली आहेत किंवा कशामुळे झालेली आहे हा अहवाल देऊ. पुणे येथील चाकण भागातील 20 कंपन्या ह्या दुसरीकडे स्थलांतरित झाल्या, अशा पद्धतीचा गाजावाजा कालपासून आमच्या युबीटीची काही लोक करतायत. एक 5-6 महिने गेल्यानंतर त्यांना अशी माझी आठवण येत असते. परंतु चाकणमधली एकही कंपनी कुठेही बाहेर गेलेली नाही. 20 कंपन्यांपैकी 4 कंपन्या ह्या MIDCच्या हद्दीतल्या आहेत, 14 कंपन्या ह्या MIDCच्या बाहेरच्या हद्दीतल्या आहेत. याच्यातल्या काही लोकांनी खंडाळा परिसरामध्ये एक्सपान्शनसाठी हा पुन्हा एकदा शब्द प्रयोग करतोय, एक्सपान्शनसाठी जागा मागितलेली आहे. याचा अर्थ चाकणमधली कुठची इंडस्ट्री बंद झाली असं होत नाही. चाकणमध्ये त्यांनी चांगला उद्योग केल्यामुळे त्यांना अजून मोठा टर्नओव्हर करायचा आहे आणि त्याच्यासाठी जी आवश्यक जागा पाहिजे त्याची मागणी त्यांनी आमच्याकडे केलेली आहे. त्याच्यामुळे 36,000 उद्योगांच्या बाबतीमध्ये जे आमच्याकडे कुठेही तपासून आज सापडलेलं नाही त्याची 1 दिवसामध्ये आम्ही माहिती घेऊ, महाराष्ट्राच्या जनतेला पत्रकारांमार्फत सांगू. आणि चाकणच्या बाबतीमध्ये 20 कंपन्यांचा जो प्रश्न होता त्याचा मी सविस्तर खुलासा केलेला आहे. चाकणच्या बाबतीमध्ये कुठेही इंडस्ट्री बाहेर जाण्याचा प्रश्न येत नाही. उलट चाकणमध्ये ज्या इंडस्ट्री आहेत त्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे आणि चाकण MIDCचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर हे 2027 डिसेंबरपर्यंत आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीचं देखील नियोजन आम्ही केलेलं आहे. जरी आज चंद्रपूरमध्ये असलो तरी देखील ह्या बातम्या चालू आहेत म्हणून मला सांगणं भाग पडलं. आणि पुण्याच्या हिंजवाडीमधला देखील जो काही फेक नरेटिव्ह आहे तो देखील खोटा आहे. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा असताना त्यांनी निर्णय घेतलेला आहे, तिथला 600 कोटीचा पूल हा मंजूर झालेला आहे, TDR मध्ये कन्वर्ट करून याचं काम देखील लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभाग सुरू करणार आहे. ती साहेब जबाबदारी स्वीकारली ना, अनावधानानं एखादं काम राहिलं असेल म्हणजे ते काम करायचं नाही ही कोणाची भूमिका नसते. साहेबांचा एक शिवसैनिक म्हणून मी स्वतः चव्हाणताईंशी बोलेन, त्यांची काय शंका आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.